आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती असते, जिचा की आपल्याला निस्वार्थी फोन येतो, निस्वार्थी ती प्रेम आपल्यावरती करते, निस्वार्थी संस्कार करते, निस्वार्थी जीव लावते, निस्वार्थी काळजी घेते, निस्वार्थी माया करते. अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ती आपली आई. तिला आपल्याकडून काहीच अपेक्षा नसतात. फक्त एकच असतं की आपलं लेकरू सुखी राहावं, सुरक्षित राहावं. एवढंच तिच्या मनामध्ये असतं आणि ती आपल्याला सतत चौकशी करत असते, काय झालं बाळा, काय झालं. आपण थोडा वेळ जरी तिला नाराज दिसलो ती बघू नाही शकत. ती आपल्याला 100 वेळा विचारेल, काय झालं, काय झालं. आपल्याकडून विचारून घेईल, का गं तू का नाराज आहेस, वगैरे वगैरे. फोन जर नाही उचलला तर ती फोन उचलेपर्यंत आपल्याला 100 वेळा कॉल करेल. अशी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई. खरंच मित्रांनो, हे आईचं प्रेम आपण जेवढं सांगू तेवढं कमी आहे. मला आजही आठवतं, मला आई सारखं फोन करायची जोपर्यंत मी उचलत नाही. मी एकदा म्हणाले, आई आता मी मोठी झाली आहे गं, मी आता लहान नाही राहिली आहे, तू एवढी का घाबरतेस. कधी आम्ही कुठे अडकलो, कुठल्या कामामध्ये अडकलो तर होऊ शकतं मी तुझा फोन उचलू शकत नाही. तर ती मला काय म्हणाली, हे बघ बाळा, तुझं काही काम असेल, कुठे अडकली असेल तर मला एक मेसेज कर, अशा अशा ठिकाणी अगं माझं काम आहे आणि मी तुझा फोन उचलू शकत नाही, मी नंतर करते, पण मला कळव. तू मोठी झाली आहेस मला माहिती आहे, पण तरी कळव का. तू माझं बाळ आहेस आणि मी तुझी आई आहे. तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल माझी काळजी काय आहे आणि मी का काळजी करते एवढी. तू स्वतः जेव्हा आई होशील, तुला बाळ होईल, तेव्हा तुला कळेल. तेव्हा आता मला तुला सांगायची पण गरज नाही. फक्त मी तुला एवढंच सांगेल, तू माझं बाळ आहेस आणि मी तुझी आई आहे, म्हणून मला तुझी एवढी काळजी वाटते. आत्ता तरी माझ्याकडे हेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं, असं मला आई म्हणाली. आता मला बाळ झालं आणि आता मला खरंच ते पटायला लागलं आहे. जेव्हा माझं बाळ शाळेला जातं किंवा बाहेर जातं, तो येईपर्यंत माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो. तो काय करत असेल, तो काय करतोय, तो सुरक्षित आहे का, तो व्यवस्थित खेळतोय का, कुठे पडणार तर नाही, कुठे धडपडणार तर नाही. तो घरी येईपर्यंत, माझ्या नजरेपुढे येईपर्यंत माझ्या मनामध्ये विचार चालू असतात. जेव्हा बाळ येतं घरी आणि ते माझ्याजवळ येतं आणि जेव्हा मला येऊन बी लागतं, तेव्हा ते विचार कुठेतरी थोड्या वेळासाठी थांबतात. आणि एक वेगळंच समाधान आणि आनंद असतं की आपलं बाळ माझ्याजवळ आहे, माझ्या खुशीत आहे, आता काही मला टेन्शन नाही. ही गोष्ट मी जेव्हा आई झाले आणि मला बाळ झालं तेव्हा मी अनुभवली. मग मला कळालं की माझी आई का काळजी करते. आपण आईपासून लांब राहतो. आपल्याला 1-2 तासासाठी मूल जेव्हा शाळेला जातं तर आपल्याला एवढी आपली जीवाची घालमेल होते. आपण तर एवढ्या लांब राहतो आईपासून, मग आईचं काय होत असेल. मित्रांनो, आपण किती कामात व्यस्त असलो, बिझी असलो, आपलं शेड्यूल बिझी असलं, आपण किती लांब जरी राहत असलो, आई-वडिलांच्या फोनची वाट पाहायची नाही. ते फोन करण्याच्या अगोदर आपण त्यांना फोन करायचा. जर आपण त्यांच्या जवळ राहत असू, ते आपल्याजवळ येण्याची वाट पाहायचं नाही. तर आपण त्यांच्याजवळ घरी गेल्यानंतर पटकन त्यांच्याजवळ जाऊन थोडंसं बिलगायचं, आईच्या कुशीत जायचं. खूप छान वाटतं हो तिला. तिला आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. फक्त तिला आपलं बाळ जवळ पाहिजे असतं, सुरक्षित पाहिजे असतं. तिला असं वाटतं आपलं बाळ आपल्याला बोलावं, मनातलं सगळं सांगावं. हीच एक अपेक्षा असते प्रत्येक आई-बाबांना. आणि आई तर खूपच हळवी असते. तिचं हृदय एकदम मृदू असतं, खूप मृदू. त्यासाठी कधीच आई-बाबांना दुखवायचं नाही. ते रागवले त्यांचा अधिकारच आहे. ते आपल्याला फटकवू पण शकतात. त्यांचा अधिकारच आहे. त्या फटकवण्यामागं पण प्रेमच आहे. त्यासाठी त्यांच्यावरती कधीच रागवायचं नाही आणि आपण कधीच त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत, इतके त्यांचे आपल्यावरती उपकार असतात. याची सदैव जाणीव ठेवून आई-बाबाला त्यांचा वेळ द्यायचाच आहे. सगळ्यांनी द्यायचाच आहे. त्यांच्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि द्यायचाच आहे. ते आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी कधीच आई-बाबांपासून जरी लांब असलो तरी अंतर नाही पडू द्यायचं. सतत त्यांना बोला, त्यांच्यासाठी भेटायला जा. लांब राहत असाल तर, जवळ असाल तर त्यांच्यासोबत बसा, बोला. श्री स्वामी समर्थ.